हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू अर्णव पडवल प्रो व्लॉग्स. तर आज आम्ही बनवणार आहे पिझ्झा. तर आम्ही तुम्हाला पण सांगणार आहे की पिझ्झा कसा बनवायचा. तर गाईज, आम्ही होममेड पिझ्झा बनवत आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आम्ही कसं बनवणार आहे. तर चल आपण चालू करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा, आम्ही बाहेरूनच मागवलेत पिझ्झाचे बेस. गाईज, आम्ही हेल्दी पिझ्झा खाणार आहोत विथ लॉट्स ऑफ प्रोटीन. हे बघा, आम्ही हा कंपनीचा बेसिक केलाय यूज. गाईस, हे बघा, इथे मशरूम, पनीर, कॉर्न आणि कॅप्सिकम आम्ही चॉप करून ठेवलेत. गाईस, आम्ही बटरमध्ये मशरूम फ्राय करत आहोत. हे बघा, काकाने इथे चालू पण केलंय. गाईस, तर आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स बटरमध्ये टॉस करून घ्यायचेत. आम्ही इथे ऑनियन पण ऍड केलं आहे. बघा, आता इथे आम्ही पिझ्झा सॉस व्यवस्थित अप्लाय करून घेतला आहे ब्रेडवरती. आम्ही आता सगळे व्हेजीज अप्लाय करून घेत आहोत ब्रेडवरती. गाईज, हा बघा फायनल लुक. आमचा पिझ्झा रेडी झाला आहे बेकिंगसाठी. गाईज, हे बघा, मावशी इथे कैरी खात आहे. सो हा माझा ओव्हन आहे. याच्यामध्ये आता आपण पिझ्झा बेक करणार आहोत. आणि हा ओव्हन जो आहे ना, याच्यामध्ये मी ऑर्डर्स पण करते केकच्या. मी घरी ऑर्डर्स पण घेते. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल, एक मिनिट आहे. जर नवी मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर केकच्या ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. आणि याच्यामध्येच मी माझे मोठे मोठे केकसुद्धा बनवते बेकिंग करते. आमची मावशी मस्त केक बनवते आमचे बर्थडेचे वगैरे आणि खूप फेमस आहे. तुम्हाला माहिती असेल मितूस द केक हाऊस. गाईज, माझ्या मावशीने ओव्हनमध्ये ठेवलाय पिझ्झा फॉर 10 मिनिट्स. तर हा आता बेक होतोय आतमध्ये. सो गाईज, अवर पिझ्झा इज रेडी टू ईट. तर गाईज, मी आता टेस्ट करतो. तर गाईज, हा टेस्टला भरपूर चांगला होता. तुम्ही पण हा घरी बनवा आणि ट्राय करा. टेस्टला भरपूर चांगला होता पिझ्झा. ब्लूपर्स अँड टाइमपास. काय कामाचा आहेस की नाही तू? बेकार. हा यूट्यूब बनवत आहे कारण की ह्याला काही कामधंदे नाही आहेत. ह्याच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा कारण की पिझ्झा गोइंग फॉर कुक. तर गाईज, आमचा पिझ्झा रेडी आहे. तर आता आम्ही टोमॅटो केचप टाकतोय त्याच्यावरती. काय टोमॅटो केचप बोलला ना? ओके. कट कर. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.